पाणीच नाही आहे। आमच्याकडे तर पाणी बाहेर चिरकून राहिला। हमारे दुबई में पानी बहुत कमी पड़ती। अगर तुम हमको तुम्हारा पानी देती तो हम भी तुमको हमारा तेल देती। आबा फक्त तेलाच देशील का? आणि साखर, कपडे धुवाची साबण, मीठपुडा, साबुदाणा, भगर, रवा बिवा हे कोण देईल बे? तुम्ही किती मजाक करती मोदी भाऊ। चला मी तुम्हाला आपल्या दोस्ताला भेटवती। हा माझ्या अंगणवाडीतला मित्र संतोष होती। का म्हणते संतोष भाऊ? इसका दुबई में खोबऱ्याच्या तेलाची बहुत मोठी फॅक्टरी होती। 2 बाटला माया घरी पाठवून द्यायचे। चाल श्रीकांत, मला त्यासोबत बहुत महत्वाचं बोलायचं आहे। आबा सुशीला, तू आता कोटवा? आता का सांगू बापा? बाहीन चेता म्हणला त्याता का सांगू करते। हिला कायला बोलवलं असं तू नाही आता? ते सुशीला माझ्या मावशीच्या पोरीची नणद लागती। बोला मोदी भाऊ, तुम्हाला माझ्यासोबत का बोलायची होती? पाय श्रीकांत भाऊ, आमच्याकडे नाही का आता पेरणी सुरू झाली आहे, तर आमच्याकडल्या बाया नाही का बहीण 250 न 300 रुपये रोजी मागते। आता तूच विचार कर, बहीण 250 न 300 रुपये द्यायचे होते, तर मला माझ्या शेतामध्ये सोयाबीन पेरासाठी बाया पाहिजे होत्या। अरे तुझ्याकडल्या बाया बम पेरते मागते, तर मला तू 12 बाया दे। पण मोदी भाऊ, आता आमच्याकडे सुद्धा तेल पेरणी सुरू होती, तर मी आपल्याकडल्या बाया तुम्हाला कशा देती? आबा द्या चुपचाप, मी त्याला 225 रुपये देईन रोजचे। आणि सोयाबीन पेरून झाल्यावर मायाकडून मसाला भात आणि जिलेबी। पण मोदी भाऊ, आमच्याकडल्या बाया तर जिलेबी नाही खाती, त्या तर माणिकचंद खाती। आबे होता, आपण जिलेबीच्या पाकामध्ये माणिकचंद टाकून देऊ। अरे त्या सगळं जाऊ दे, तू पहिल्या मला हे सांग का आपल्या बाया देतेस का नाही? ठीक आहे मोदी भाऊ, मी तुम्हाला आपल्या बाया देती आणि तुम्ही मला एक जीवोचा